आज आपण गिरडे ॲग्रो फूड या कंपनीकडून एक व्हिजिटसाठी आलो होतो. आज तुम्ही कंडिशन प्लॉटची बघू शकताय. आपण ज्यावेळेस बियाणं दिलं त्यावेळेस एकदा व्हिजिट मारली होती आणि त्याच्यानं साईज बघा प्लॉटची प्रथमतः आणि क्वालिटी बघा प्लॉटची कशी आहे. एकदम जबरदस्त आणि चांगल्या क्वालिटीचा माल पिकवलेला आहे. त्यानंतर 500+ पूर्ण शेंड्यापर्यंत भरलेला आहे. ते 8 टन उत्पन्न निघल एवढं जबरदस्त ॲव्हरेज आहे. तर आपण बघूया, शेतकऱ्यांना माहिती विचारूया की ह्यांनी साईजसाठी काय सोडलेलं शिटकॉनला आणि ह्यांना शिटकॉन बद्दल आलेला अनुभव. 9 इंचावर 1 ताट अशा पद्धतीने डाळिंबाच्या प्लॉट मध्ये आंतरपीक म्हणून पहिला प्लॉट घेतला. दुसरा प्लॉट आहे तो असाच 5-5 फुटावर इनलाईन टाकून घेतला होता. आता हा तिसरा प्लॉट आहे. आम्ही अग्रीमेंट केलेलं आहे गिरडे कंपनीला. त्यांनी त्यांची माणसं आम्हाला वेळोवेळी येऊन माहिती देऊन बियाणं वगैरे आम्ही त्यांच्याकडेच घेतो, कधी लावायचं दर वगैरे. आणि ह्याला फिक्स त्यांचा 10 रुपये दर असतो. फिक्स रेट असल्यामुळे शेतकऱ्याला कुठेही दगाफटका नाही किंवा घाबरण्याची गरज नाही. 10 रुपये असल्यानंतर लगेच दुसऱ्या तिसऱ्या दिवशी 6 रुपये जबरदस्त असा हा प्लॉट पिकवलेला. देशी मका करतात आपली उत्पन्नाची, पण त्याच्यामध्ये ते काढणी मोडणी मळणी वगैरे ते काय परवडत नाही शेतकऱ्याला. मकाचे दर वगैरे वाळवणं वगैरे. तर हे पीक खूप चांगलं आहे. स्वीटकॉर्न एकदम नगदी कॅश क्रॉप म्हणून 1 नंबर आहे. त्यांनी सर्व शेतकऱ्यांनी ह्या पिकाकडे वळावं. चांगलं याला मागणी आहे, उठाव आहे आणि व्यवस्थित नियोजन करून तुम्हाला माहिती कंपनी देते, सर्व करते. तुम्ही फक्त स्वतः करायचं आहे त्यांनी सांगेल तसं आणि चांगलं उत्पन्न मिळतंय. तर मित्रांनो नमस्कार. आज आपण गिरडे ॲग्रो फूड या कंपनीकडून एक व्हिजिटसाठी आलो होतो. तर आपण आज व्हिडिओ बनवत आहे. तर ह्या प्लॉटला आज कंप्लीट 3 महिने झालेले आहेत. 3 महिने 10 दिवस झालेले आहेत. तर आज तुम्ही कंडिशन प्लॉटची बघू शकताय. आपण ज्यावेळेस बियाणं दिलं त्यावेळेस एकदा व्हिजिट मारली होती आणि त्याच्यानंतर आज आपण ह्या प्लॉट हार्वेस्टिंगला आलेला आहे. तर तुम्ही साईज बघा प्लॉटची प्रथमतः आणि क्वालिटी बघा प्लॉटची कशी आहे. तर ह्या शेतकरी एकदम जबरदस्त आणि चांगल्या क्वालिटीचा माल पिकवलेला आहे. तर तुम्ही आज मला मी शिटकॉर्न धावतो. तर याचं वजन साधारणतः 500+ असं आहे. पूर्ण शेंड्यापर्यंत भरलेला आहे आणि साधारणतः ह्या प्लॉट मध्ये 7 ते 8 टन उत्पन्न निघल एवढं जबरदस्त ॲव्हरेज आहे. तर आपण बघूया, शेतकऱ्यांना माहिती विचारूया की ह्यांनी साईजसाठी काय सोडलेलं शिटकॉनला आणि ह्यांना शिटकॉन बद्दल आलेला अनुभव आपण आज शेतकऱ्यांना विचारत आहोत. तर नमस्कार. नमस्कार. तुम्ही शिटकॉर्न किती वर्षापासून करताय? 2 वर्ष झालं करतोय. शिटकॉर्न तुम्ही सुरुवातीला ज्या वेळेस करत होता त्यावेळेस तुम्हाला आलेला अनुभव असा एखादा आहे? अनुभव असं काय नाही. आम्ही पहिली पिकाची मका करत होतो सुरुवातीची आहे. नंतर शिटकॉर्न बद्दल कळल्यानंतर आम्ही ह्या पिकाकडे वळलो. पण ह्या पिकाची सगळी माहिती घेऊन आम्ही ह्याच्याकडे वळलो आणि आम्हाला पहिला अनुभव जे आम्ही पिकाची साधी मका करत होतो तर तिथं जरा अंतर वगैरे जास्त पडलं तर त्यावेळी तिथं मोठी कणसं त्या मकाला येत होती आणि जर जवळजवळ जिथं अंतर आहे तिथं एकदम बारकी कणसं येत होती. ह्या आहे ना, आम्ही ह्याच्यामध्ये अंतराचं पहिल्यांदा स्पेसिंगचं आम्ही 5 फुटावर 1 इनलाईन टाकून त्याच्यावरती दोन्ही बाजूंना आम्ही 9 इंचावर 1 ताट अशा पद्धतीनं आम्ही टोचून मिशननं टोचून केली आहे मका. आणि त्या पद्धतीनं आम्ही पहिल्यांदा डाळिंबाच्या प्लॉटमध्ये आंतरपीक म्हणून पहिला प्लॉट घेतला. दुसरा प्लॉट आहे तो असाच 5-5 फुटावर इनलाईन टाकून घेतला होता. आता हा तिसरा प्लॉट आहे. ह्या पिकाला पहिल्यांदा साधारणतः सुरुवातीची जी स्टेज आहे ती खूप महत्वाची आहे. मकाला सुरुवातीला ह्या पाणी जास्त चालत नाही. जर पाणी जास्त झालं किंवा ही प्लॉट जर आपण ओप्यावरती साऱ्यावरती ह्याच्यावरती जर केला आणि पहिलं पाणी दिलं तर उगवते छान. पण दुसरं किंवा तिसऱ्या पाण्याला जर पाणी जास्त झालं तर प्लॉट पिवळा पडतो. म्हणून आम्ही ठिबकवर करतो. त्यामुळे आमचा प्लॉट पहिल्यापासून पिवळा आणि सतत वपसा राहतो. वपसा राहिल्यामुळं काय अडचण येत नाही. आणि ड्रीपनं आम्ही पेरताना पहिल्यांदा आम्ही खत NPK 10-26 वगैरे DAP ही पेरतो. पण नंतरच्या वेळी आम्ही ठिबकमधनं एकदा 19 नंतर झिंक मायक्रोन्यूट्रिएंट एकदा ड्रीपमधनं देतो. नंतर 052-34 कणसं निघायच्या वेळी आणि नंतर शेवटच्या टप्प्यात 0050.
अशा पद्धतीने आम्ही शेड्यूल देतो. आणि स्प्रे आमचे 4 होतात. पहिल्या स्प्रे मध्ये आम्ही एनपीके घेतो प्रोक्लेम बरोबर, दुसऱ्या स्प्रे मध्ये आम्ही झिंक घेतो प्रोक्लेम बरोबर, तिसरा स्प्रे आम्ही तुरा येतो त्यावेळी आम्ही डेलिकेटचा घेतो. त्याने जरा दीर्घकाळ पुन्हा कणसात आळी होत नाही म्हणून तिसरा स्प्रे आम्ही डेलिकेटचा घेतो. त्याच्यामध्ये आम्ही मायक्रोन्यूट्रिएंट वगैरे घेतो. किंवा सीव्हीडी एक्स्ट्रॅक्ट घेतो पानं वगैरे मोठी पडण्यासाठी. मायक्रोन्यूट्रिएंट शक्यतो डेलिकेटमध्ये आम्ही घेत नाही, सीव्हीडीच घेतो. आणि चौथा स्प्रे आहे तो आमचा मायक्रोन्यूट्रिएंट आणि प्रोक्लेमचा पुन्हा नंतर चौथा स्प्रे होतो. असे 4 स्प्रे होते. ह्याच्यामध्ये जेवढं पान मोठं होईल आणि बुंदा झाडाचा कणसा ताटाचा मोठा होईल तेवढी कणसं मोठी पडतात. आणि त्या दृष्टीनं आम्ही बुंदा मोठा करण्याच्या दृष्टीनं ह्याला न्यूट्रिएंटचं मॅनेजमेंट वगैरे, स्प्रे वगैरे, पाण्याचं मॅनेजमेंट हे त्या दृष्टीनं आम्ही करतो. तर बघू शकताय तुम्ही मित्रांनो, आपण माहिती घेतलेली आहे स्वीटकॉर्न बद्दल. आणि स्वीटकॉर्न हे असं पीक आहे की कमी दिवसामध्ये, कमी खर्चामध्ये आणि चांगल्या क्वालिटीचं पीक, याचं नाव फक्त स्वीटकॉर्न आहे. तुम्हाला आपण प्लॉट फक्त बाहेरून नाही, आपण आतून देखील तुम्हाला तसा सेम साईज तशीच आहे, आतून देखील तुम्ही बघू ह्याचं दुसरी शकता. गोष्ट साहेब, देशी मकाशी जर तुलना करायची म्हणलं तर देशी मकाला जी उत्पन्नाची मका घेते इतर शेतकरी, ओके, त्याला 120 दिवस लागतात प्लॉटला. बर. आणि हा प्लॉट जर थंडी या दिवसात घेतला, म्हणजे हे आता रब्बीला जर घेतला तर ह्याला 100 दिवस 90 दिवस लागतात. पण इतर टायमाला तुम्ही जूनला असेल किंवा इतर वेळी घेतला तर हा प्लॉट 80व्या दिवशी हार्वेस्ट होऊन जातो जर काळ्या रानामध्ये. तर इतर मकापेक्षा 30 ते 40 दिवस लवकर निघतो. आणि दुसरी गोष्ट, याची कणसं किलोवर जातात, पाल्यासकट जातात, त्यामुळे परवडतं. देशी मका आपले उत्पन्न मकापेक्षा जास्त पैसे होते. आणि प्लस याचा जो खर्च आहे तो वैरणीवर निघतो. म्हणजे देशी मकाची वैरण आपली कॅम्बाळच होऊन जाते. आता हे तुम्ही ह्याचं हे कोणत्या कंपनीचं स्वीटकॉर्न आहे? हे सीट 16 कंपनी, म्हणजे सीट 16 कंपनीचं बियाणं आहे. हा, आम्ही अग्रीमेंट केलेलं आहे गरडे कंपनीला. त्यांनी त्यांची माणसं आम्हाला वेळोवेळी येऊन माहिती देऊन बियाणं वगैरे आम्ही त्यांच्याकडेच घेतो, कधी लावायचं दर वगैरे. आणि ह्याला फिक्स त्यांचा 10 रुपये दर असतो. म्हणजे बघू शकता मित्रांनो तुम्ही, फिक्स रेट असल्यामुळे शेतकऱ्याला कुठेही दगाफटका नाही किंवा घाबरण्याची गरज नाही. आजकाल तुम्ही बघता 15 रुपये असल्यानंतर लगेच दुसऱ्या तिसऱ्या दिवशी 6 रुपये असतं, कधी 20 रुपये असतं. कुठल्याही मार्केटमध्ये रेटची शाश्वती राहिलेली नाही. आता आपण तुम्ही बघितले आता प्लॉट कोणत्या पद्धतीने आणलेला शेतकऱ्यांना जबरदस्त असा हा प्लॉट पिकवलेला आहे. तर तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय तुमचा अनुभव सांगा, इतर शेतकऱ्यांना काय सांगताल? ज्यांना मका करायचा किंवा कॅश क्रॉप, नगदी क्रॉप म्हणून पहिला आमच्या भागामध्ये कापूस खूप होता. तर आता ते काय मोडी वातावरणाच्या ह्याच्यामुळे कापूस हे पीक इथलं गेलेलं आहे. तर त्या पिकाला कॅश क्रॉप म्हणून कापूस पीक करतो ते तसं दुसरं पीक आता शेतकऱ्याच्या हातामध्ये येतं नाहीये, म्हणजे कमी कालावधीत एकदम उत्पन्न देणार. मग देशी मका करतात आपली उत्पन्नाची, पण त्याच्यामध्ये ते काढणी, मोडणी, मळणी वगैरे ते काय परवडत नाही शेतकऱ्याला. मकाचे दर वगैरे वाळवणं वगैरे. तर हे पीक खूप चांगलं आहे स्वीटकॉर्न, एकदम नगदी कॅश क्रॉप म्हणून 1 नंबर आहे. त्यांनी सर्व शेतकऱ्यांनी ह्या पिकाकडे वळावं. चांगलं याला मागणी आहे, उठाव आहे. आणि व्यवस्थित नियोजन करून, तुम्हाला माहिती कंपनी देते, सर्व करते, तुम्ही फक्त स्वतः करायचं आहे त्यांनी सांगेल तसं. आणि चांगलं उत्पन्न मिळतंय, प्लस वैरण चांगली मिळते जनावरांना वगैरे. ही जी वैरण आपली जी देशी मका असते, म्हणजे इतर मका जी आपण उत्पन्नाची करतो त्याचं केंबाळ, रेग्युलर मका, त्याचं केंबाळ वगैरे किंवा वल्ली वैरण जनावर खात नाहीत. ह्याची वल्ली वैरण गोड असते, म्हणजे ही ताट गोड आहे. स्वीटकॉर्न याचं नावच आहे स्वीट. त्याच्यामुळे ही वैरण जनावर आवडीनं खातात. ओके, वाळलेली पण खातात आणि वल्ली पण खातात. त्यामुळे ह्याचं दोन्ही कॅश क्रॉप म्हणून आपल्याला पैसे पण मिळवून देणारं पीक आहे आणि वैरण पण होणारं पीक आहे. ओके मित्रांनो, तुम्ही बघू शकताय नुसती स्वीटकॉर्नची कन्सल्ट नाहीत तर वैरण सुद्धा एकदम जबरदस्त अशी आलेली आहे. तुम्ही या, तुम्हाला दावतो एका मिनिटात. हे तुम्ही पानाची साईज बघा प्रथमतः, एकदम बेस्ट असा हा प्लॉट आणलेला आहे. जनावरला चारा सुद्धा एकदम उत्कृष्ट पद्धतीचा आहे. आणि नुसतं ह्याचंच उत्पन्न नाही तर वैरणीचं सुद्धा चांगल्या प्रमाणात तुम्हाला उत्पन्न मिळणार आहे. तर तुम्ही नक्कीच, जर तुम्हाला स्वीटकॉर्न बद्दल माहिती आवडली असेल तर नक्कीच एकदा स्वीटकॉर्न करा. तुम्हाला याच्याबद्दल माहिती नक्कीच मिळून जाईल. माहिती दिल्याबद्दल तुमचं देखील आभार आणि धन्यवाद. तर मित्रांनो, आम्ही इथेच थांबतोय. धन्यवाद.